आजचा दिवस मोठी दुःखद बातमी घेऊन आला। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान सकाळी 8:15 ते 8:30 वाजेदरम्यान बारामती विमानतळाजवळ उतरण्याच्या तयारीत असताना शेजारच्या शेतात कोसळले। या भीषण विमान अपघातात काळाने महाराष्ट्राचा एक करारी, कामाचा मोठा झपाटा असलेला, रोखठोक भूमिका घेणारा नेता हिरवला। अजितदादांच्या विमानाचा मोठा स्फोट झाला। या मृत्यूने महाराष्ट्राला, पवार कुटुंबियांना, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला। आज दिवसभरात त्यांच्या 4 सभा होत्या। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांची धावपळ सुरू होती। महानगरपालिका निवडणुकीतही त्यांनी मोठी धावपळ केली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी सुमारे 7 वाजता आपल्या सुरक्षा पथकासह आणि कर्मचाऱ्यांसोबत 8 हासनी चार्टर्ड विमानाने मुंबईहून रवाना झाले होते। हे विमान बारामतीकडे येत होते। या विमानात अजितदादा, त्यांचे 2 सहाय्यक, 2 पायलट आणि इतर दोघे होते। हे विमान कोसळल्यानंतर एकामागून एक स्फोट ऐकू आले। अजितदादा हे कामासाठी वाघ माणूस मानले जायचे। भल्या पहाटे उठून ते कामाला सुरुवात करायचे। सकाळीच एखाद्या बसस्थानकाला, उद्यानाला अथवा सार्वजनिक ठिकाणी भेट देऊन तिथली व्यवस्था ते पाहत आणि प्रशासनाला योग्य निर्देश देत। त्यामुळे प्रशासनात त्यांचा आदरयुक्त धाक होता। पण आज अचानक आलेल्या या वाईट बातमीने प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांना दुःख आवरता आले नाही। बारामती तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांचा दौरा नियोजित होता। त्यांच्या आजच्या कार्यक्रमात तालुक्यातील 4 ठिकाणी जाहीर सभा होत्या। महाराष्ट्राला आणखी काय पाहावं लागणार आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली दिली आहे। संजय राऊतांनी सांगितलं की जेव्हा अपघाताची माहिती आली तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो, अजित पवार सही सलामत अपघातातून बाहेर यावेत। पण जे नको होतं तेच घडलं। अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला। अजित पवार यांनी बारामतीमधून राजकारणाला सुरुवात केली आणि बारामतीतच त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे। ही अतिशय दुःखद बातमी आहे।